अमरावती शहरातील पोलीस नियंत्रण कक्षात शुक्रवारी रात्री बॉम्ब स्फोटाची धमकी देणारा निनावी कॉल आल्यानंतर पोलीस दल सतर्क झाले। सायबर पोलिसांनी शोध घेतल्यानंतर कॉलचे लोकेशन इंदोर असल्याचे समोर आले। तत्काळ इंदोर पोलिसांनी सोहेल पांडुरंग शेखला ताब्यात घेतले। अमरावती गुन्हे शाखा पथकाने आरोपीला रविवारी सकाळी अमरावतीत आणले। 28 तारखेला रात्री आमच्या अमरावती शहर पोलीस नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीने फोन करून शहरात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली होती आणि या पार्श्वभूमीवर तात्काळ त्याच्या गांभीर्याने दखल घेऊन फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याचबरोबर संपूर्ण शहरातले जे पोलीस ठाणे आहेत ते त्यांना अवगत करण्यात आलं, त्यांना अलर्ट करण्यात आलं। याबाबत DCP झोन 2 श्याम घुगे आणि आमच्या सर्व टीम्स, नंतर क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण आणि फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट या सर्वांनी आपापली पथकं तयार केली। क्राईम ब्रँचचं एक पथक त्याच्या मागावर त्याचं ठावठिकाणं घेण्यासाठी रवाना झालं। त्याचं ठावठिकाणं इंदोरमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी ते रवाना झाले आणि त्यांनी आज पहाटे त्याला इंदोरवरून ताब्यात घेतलेलं आहे इंदोर पोलिसांच्या मदतीने आणि या ठिकाणी आणलेलं आहे। त्याचबरोबर शहरभरामध्ये घुगे साहेबांची टीम आणि आमच्या टीम्स यांनी संपूर्ण ठिकाणी नाकाबंदी लावली। त्याचबरोबर सर्व व्हायटल इन्स्टॉलेशन जे आहेत, धार्मिक महत्त्वाची स्थळं आहेत किंवा शाळा कॉलेजेस आहेत, बसस्टँड रेल्वे स्टेशनचे परिसर आहेत, रेल्वे ट्रॅक्स आहेत, अशा सर्व ठिकाणी योग्य ती बंदोबस्त लावून त्या ठिकाणी BDDSचं घातपात विरोधी तपासणी करून आणि संबंधितांना सर्वांना अलर्ट करून योग्य ती कारवाई करण्यात आली, जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये। दरम्यानच्या काळामध्ये हा व्यक्ती जो आहे आरोपी सोहेल पांडुरंग शेख याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई फ्रेझरपुरा पोलीस ठाणे करत आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, अमरावती।